अरे माझे वैयक्तिक 2 कोटी आहेत, आज देतो उद्या देतो विलासजी, तुमचं सर्व व्यवस्थित होईल. त्यांनी फक्त उडती गाडवा आम्हाला फक्त अंधारात ठेवलं आणि वरती अंधारातले आम्हाला तारे दाखवले. काहींचे नवरे वारलेत, काहींचे नवऱ्यांना पॅरलाइस अटॅक आला आहे. अशा बरेच गोरगरिबी लोक आहेत, त्यांचा परतावा करणार कोण? मला वाटलं रुपयाचा 2 रुपये होतोय म्हणून मी काय केलं, सर्वांना जोडला. रुपयाचा तुमचा 2 रुपये होईल करा सर्वांनी. आणि यांनी आम्हाला अचानक लूट गेली. माझ्या आईने आयुष्याचा पैसा लावला. माझ्या आईला तर एवढा मोठा त्रास झाला तर मी शब्दात सांगू नाही शकत, निशब्द आहे मी. जसं की आपण पाहतोय, मी आज पुन्हा एकदा हडपसर पोलीस स्टेशन या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी येण्याचं खरं कारण म्हणजे समर्थ क्रॉप केअर कंपनीचे सर्वेसर्वा प्रशांत गवळी यांनी कशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला टल्ला टाकलेला आहे, अशा कृत्य या ठिकाणी घडलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहायचं तर कोरोनाचं संकट जगावरती थैमान मारल्यानंतर या भागातली जनता हतबल झाली होती. कसंबसं परिस्थितीला सामोरे जाऊन पुन्हा एकदा पैपै जमा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कशा पद्धतीने टल्ला या ठिकाणी प्रशांत गवळी यांनी लावलेला आहे हे आपण जाणून घेणार आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सर्वसामान्य नागरिक कायमच घाम गाळून काबड कष्ट करून एक रुपया पैपै गोळा करत असतात, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या मुलाबाळांसाठी काहीतरी करता येईल या विचाराने आज या ठिकाणी बरेच नागरिकांनी आपले 2 रुपये गोळा केले होते. मात्र समर्थ क्रॉप केअर कंपनीचे जे सर्वेसर्वा आहेत प्रशांत गवळी यांनी कशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल केलेली आहे, कशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या लूटमार केलेली आहे हे जाणून आपण यावेळेस घेणार आहे. आपल्यासोबत यशवंत भाऊ नडगम आहेत आणि ज्यांच्या पैशाला झळ प्रशांत गवळी नावाच्या व्यक्तीने लावलेली आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत यशवंत भाऊ नडगम आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. भाऊ, समर्थ क्रॉप केअर कंपनीचे सर्वेसर्वा प्रशांत गवळी यांच्यावरती वारंवार आरोप केला जातो आहे, आपणही त्यामध्ये सहभागी आहे. काय नेमकं घोटाळा झालेला आहे, कशा पद्धतीने नागरिकांची लूटमार केलेली आहे, काय सांगाल? सामान्य जनतेला फसवणूक करण्यात आलं. एखाद्याला सांगण्यात आलं की बाबा तू अमुक अमाऊंटला नंतर एवढी तुझी रक्कम ती तशीच राहील, त्याच्यावरती तुला परतावा प्रति महिना मिळत जाईल. सुरुवातीला 1-2 हप्ते देण्यात आले, त्याच्यानंतर ती संख्या वाढत गेली. साखळी प्रकाराप्रमाणे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक अशा राज्यातनं लोकांना एकत्र येऊन, आता मी आलो तर माझे नातेवाईक आले, भाऊ आले, भाऊंचे नातेवाईक आले, असे करत ती मोठी साखळी झाली. आता ती अमाऊंट पोचली 27,000 करोडच्या वरती. आता 27,000 करोडच्या वरती पोचल्यानंतर त्याचे झाले डोळे मोठे. मग त्यांनी काय केले की बाबा इथले महाराष्ट्र राजकारणी कोण आहे त्यांना हाताशी धरून, पोलीस प्रशासकांना हाताशी धरून त्यांनी बरोबर गेम साधून तो दुबईला जाऊन राहिल्यानंतर ज्यावेळेस गोंधळ झाला, ज्यावेळेस यांनी प्रत्येक वेळेस तक्रारी वगैरे द्यायला चालू झाली, त्यातल्या 2 जणांना मृत्यूला सामोरे जावं लागलं. त्यानंतर त्याला जाग आली की बाबा आता कुठंतरी मोठं व्हायला लागलं. मग हा पोलीस प्रशासकाकडे धाव घ्यायला लागला. मग ज्यावेळेस आम्ही सर्वांनी घेऊन परवा दिवशी 21 तारखेला दिवसभर ज्यावेळेस पोलीस प्रशासक म्हणजे CP ऑफिसच्या दालनात आम्ही बसलो 2.5-3 तास. त्यानंतर CP साहेबाला बाजार फुटला आणि त्यांनी आम्हाला वेळ दिल्यानंतर CP साहेबांना आमची एकच विनंती होती, आम्हाला त्याच्यावरती गुन्हा दाखल करा. त्याच्या एकट्यावर नाही, त्याची मिसेसपासून त्याच्याबरोबर असणारे 267 लोक, त्या सर्वांवरती गुन्हा दाखल करून आमच्या योग्य तो परतावा आम्हाला परत मिळण्यात लवकरात लवकर मदत व्हावी. तर CP साहेबांनी म्हटलं आत्ताची मागणी काय, तर त्याच्यावर गुन्हा दाखल. त्यांनी ताबडतोब 5:52 हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पण त्यांच्यावरती आमचा आक्षेप काय आहे की आमचा फिर्यादी घेतला पाहिजे. जो पीडित आहे, जो खरा पीडित आहे तो घ्यायला पाहिजे. तो जो पीडित म्हणून त्यांनी जो घेतला आहे तो प्रशांत गवळीचा तो हस्तक आहे. तो हस्तक कधीही माघार घेणार आहे. तर आम्हाला काय म्हणणं आहे की आमचं दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये वाटलंच घ्या. बाकीच्यांची जी फिर्याद घ्यायला पाहिजे होती, तर काल जे काय गायकवाड मॅडम म्हणून जे CP ऑफिसला होत्या त्यांची वागणूक एकदम वागणूक होती. जसं काही ती एक मोठी पाटील आहे आणि आम्ही कुठल्या तरी जातीच्या त्यांच्याकडे काहीतरी भीक मागायला गेलो, अशा प्रकारची तुच्छ प्रकारची आम्हाला वागणूक दिली. तर आम्हाला ती मॅडम नाही पाहिजे. त्याच्या चांगली एक सक्षम चांगला अधिकारी आमच्या सर्वांची फिर्याद घेणारा द्या आणि आमच्या सर्वांची फिर्याद व्यवस्थित घ्या. आत्ता हजारोच्या संख्येने उद्या 20-20 हजार लोक तुमच्याकडे तक्रार द्यायला येणार आहेत. एका जिल्ह्यात तुम्हाला कमी पडत असेल, दुसऱ्या जिल्ह्यात, तिसऱ्या जिल्ह्यात, तालुक्यात, फार राज्यामध्ये गुन्हे दाखल होणार आहेत. तर त्याला सक्षम अशा अधिकारी द्यावं आणि जे त्याच्या प्रॉपर्ट्या त्यांनी या जो 27,000 करोडवरती जमा केलेत त्या सर्व प्रॉपर्टी सील करून प्रत्येकाच्या ज्या इच्छा जे होते तेथे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा म्हणजे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून मदत करावी. नक्कीच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्वसामान्य जनता कायमच मुलाबाळांच्या भविष्याचा विचार विनिमय करून 2 रुपये साचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र या ठिकाणी समर्थ क्रॉप केअर कंपनीचे जे सर्वेसर्वा आहे प्रशांत गवळी यांनी या सर्वसामान्य नागरिकांना मोठं आश्वासन दिलं होतं की मी थोड्या दिवसामध्ये 1चा डबल करून देतो आणि 1च्या डबल या विचाराने सर्वसामान्य जनता भाळून गेली आणि 1 रुपयाचा 2 रुपये कशा पद्धतीने कमी वेळेमध्ये करता येईल या आश्वासनाला बळी पडून
समर्थ क्रॉप कंपनीचे जे सर्वेसर्वा आहे प्रशांत गवळी यांनी या ठिकाणी नागरिकांची दिशाभूल केली आणि यांच्या पैशाला लूटमार केली असे आरोप या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून यशवंतभाऊ नडगम हे करत आहे. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल या सगळ्या घटनेबद्दल? ॲडव्होकेट अमित शिंदे बोलत आहे. आम्ही गेल्या 2-3 महिन्यापासून या ठिकाणी PI मोगले साहेब यांना वारंवार विनंती केली की आम्हाला ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इथल्या स्थानिक लोकांची फसवणूक झालेली आहे. वारंवार या ठिकाणचे मेन हेड आम्हाला कोणताच रिस्पॉन्स देत नाहीत हे आम्हाला समजले, तरी पण विनंती करत होतो. त्यांनी आम्हाला काही स्टार्टिंगला टाळाटाळ केली. त्यानंतर हा तपास आमच्याकडे नाही आहे, तुम्ही वरिष्ठांकडे जावा, बाकीच्या गोष्टी. भरपूर दिवस झाल्यानंतर जसे साहेब म्हणले त्या पद्धतीने आम्ही परवा त्या ठिकाणी CP साहेबांच्या इथं गेले 2-3 तास बसून राहिलो. त्या ठिकाणी पण आम्हाला टाळण्याचा खूप प्रयत्न केलेला. त्यांनी विरोधकांचे 10 लोक आत बोलवली पहिली गोष्ट, आणि आम्हाला बी 10 लोक बोलवून किती गुंडळण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ॲडव्होकेट माधुरी देसाई मॅडम झालं, वाघ मॅडम झालं, कुणाल सर झालं, हे साहेब झाले, आम्ही तिथून हललो नाही. आम्ही तटस्थ राहिलो आणि त्या ठिकाणी एक न्यायाच्या दृष्टीने त्यांना 10 पाऊले बाहेर येण्यास भाग पाडले की न्याय प्रविष्टा ही सर्वसामान्यांसाठी आहे. ते आपले सर्वसामान्यांचे सेवक आहेत, जेणेकरून ते दहशत करण्याचा प्रयत्न करत होते, ते मोडून काढा. या ठिकाणी आपली रॅली चालू आहे, त्या ठिकाणी ह्यांना वेळ आहे. परदेशीय लोक आले, त्यांना बंदोबस्तांसाठी CP साहेबांना वेळ आहे, पण स्थानिक लोकांना ह्यांना वेळ नाही आहे. ह्याच्यावरून दिसून येतं की प्रश्नचिन्ह पोलीस प्रशासनावर भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहे. हा तर 900 कोटी घोटाळा करून विजय मल्ल्याला ह्यांनी फरार केलं, त्या दृष्टीने ह्यांना फरार करायचा प्रयत्न तर चालू नाही आहे का? ह्यात पहिली गोष्ट, प्रशांत गवळी यांचे जे मोबाईल कॉन्टॅक्ट झालेत तो CDR रिपोर्ट काढला पाहिजे, त्याचे स्टेटमेंट मिळले पाहिजेत. ज्या बँकला प्रशांत गवळी यांच्या बँकेत अकाउंटला पैसे गेलेत, त्यांच्या कलिगांना गेलेत, ते अकाउंट सायबर क्राईमनुसार फ्रीज केले पाहिजेत. ही अमाऊंट 1 लाख, 2 लाख, 10 लाख नसून हे करोडोमध्ये आहे. तर असे जाब येण्यासाठी CBI पण नेमली पाहिजे, कारण की छोटी अमाऊंट नाही आहे. कारण की हे सर्वसामान्यांचा अंत पाहत आहेत का? आणि ज्यावेळी आम्ही तिथं 7 वाजेपर्यंत थांबलो, की 7 वाजेपर्यंत थांबल्यानंतर CP साहेबांनी आदेश दिला आणि तिथून ह्यांनी आम्हाला सांगितलं इथं कंप्लेंट होत नाही आहे. आम्हाला प्रश्नचिन्ह असं होतं की असं काय घडलं की अर्ध्या तासात ती व्यक्ती CP ऑफिसवरून हडपसरला येऊन कंप्लेंट इतक्या फास्ट कसं काय देऊ शकते? कारण त्याच्यावर बी प्रश्नचिन्ह होत आहे की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने ना, की सर्वप्रथम हडपसर येथील नागरिकांनी त्यांना तक्रार दाखल केलेली आहे. तरी तपास करताना हडपसरमधील रिकव्हरी पूर्ण झाल्याच्या नंतरच अदर स्टेटला त्यांना सुपूर्द करण्यात यावं ही विनंती. कारण सगळ्यात पहिल्यांदा आवाज हडपसर येथील नागरिकांनी उठवलेला आहे. तपासासाठी म्हणून त्यांनी इथून दुसरीकडे केलं तर त्याला परत येतील का हे सांगू शकत नाहीत. त्यांना पलायन करण्यासाठी त्यांचं स्टेटबंदी घातली पाहिजे, त्यांचा पासपोर्ट घेतला पाहिजे, त्यांचे जेवढे नागरिक आहेत त्यांचे अकाउंट सील केले पाहिजेत, त्यांच्या प्रॉपर्ट्या हा जप्त केल्या पाहिजेत, कुणाला व्यवहार करता येऊ नयेत, ट्रान्झॅक्शन होऊ नयेत. मोबाईल जप्त केले तर CDRमधनं अहवाल बाहेर आला पाहिजे. 1-2 दिवसापूर्वी मोगले साहेबांकडे गेले असता, पण मोगले साहेबांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. आता हा सर्व तपास जर CP ऑफिसकडे गेला आहे तर माझं एक प्रश्नचिन्ह आहे की मग FIR इथं कसं काय दाखल झाली? तुम्ही खाली काय सांगताय की हे सर्व गेलं आहे CP ऑफिसकडं. मग CP ऑफिसला गेलेले असताना इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर पण खाली वेगळे दाखवतात FIR प्रमाणे. FIR तुम्ही जर बघितली 46/2026 त्यामध्ये तपास अधिकारी हे वेगळे दिसतील. आज अखेर जो तपास जे करत आहेत ते मासाहेब, ते उपायुक्त हे वेगळे आहेत आणि जे त्यांच्या अंडर जे आहेत ते पण वेगळे आहेत. म्हणजे कुठंतरी FIRवर ज्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर IO लिहिलेला असतो त्या पद्धतीने तपास होणं बंधनकारक असतं, त्या पद्धतीने तपास होत नाही आहे. तरी इथून पुढे सर्वांनी अशाच पद्धतीने 2 दिवसापूर्वी जे आंदोलनाच्या वेळी युनिटी दाखवली, एकता दाखवली, किती जरी आपल्याला हाणून पाडण्याचा प्रयत्न केला तरी हटू नका मागे. आपण आपल्या न्यायासाठी लढत आहोत. आणि इथून पुढे पत्रकार मीडियाला एक नम्र विनंती की तिथं एखाद्याने सर्वसाधारण इथं आहे ना, एखाद्याने व्हिडिओ जरी काढला तर त्या ठिकाणी आरेरावीची भाषा करून दमदाटी केली जाते. आम्हाला तिथून हीन वागणूक देऊन हाकलण्याचा प्रयत्न काय, धरण्याचा,
गचुंड धरून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत, कॉलर धरून ओढलेला आहे लोकांना. तरी काल तारीख 22 तारखेला ज्या ठिकाणी आम्ही मासा साहेबांच्या त्या ठिकाणी होतो, त्या केबिनमधलं CCTV असणं गरजेचं आहे, तिथलं फुटेज मागवावं व त्या ठिकाणी आम्ही हा सर्वसामान्य आमच्या न्यायासाठी जात असेल तर पोलीस प्रशासन अशा प्रकारे सर्वसामान्यांना जर वागणूक देत असेल तर त्यांना बी त्या पद्धतीने त्या व्यक्तींवर कारवाई होणं गरजेचं आहे. ते आम्हाला सहकार्य करत नसतील तर आपलं मीडिया ही 4th पिलर आहे. तुमच्या दृष्टीने आम्हाला थोडंसं सहकार्य करावं. त्यांनी जर दिलं तर तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने आमच्याबरोबर उभे आहात असेच कंटिन्यू उभे राहावे व तपास करताना ज्या ज्या योग्य वेळी लागेल त्यावेळी मदत करावी. धन्यवाद. काय सांगा? नमस्कार, मी ॲडव्होकेट कुणाल आहिर. काल ज्या प्रकारे आम्हाला वागणूक भेटली, वकिलांना धक्काबुक्की, सर्वसामान्यांना धक्काबुक्की, त्या आयोवर चेंज केलं पाहिजे आणि याच्यावरती कठोर ते कठोर कारवाई केली पाहिजे. नाहीतर हा सुटून पळून जाईल आणि हा सगळ्यांना धमकी देतो, वकिलांनाही धमकी देतो आहे, लेडीजला मारायची धमकी देतो, शिवीगाळ करतो. ह्याच्यावर कठोर ते कठोर सक्त कारवाई केली पाहिजे आणि याला इथं ठेवून जे 27,000 करोड आहे ते सगळ्यांचे स्टेटमेंट घेऊन याला मग ते जेलला टाकण्यात यावे आणि सगळ्यांची रिकव्हरी देण्यात यावी हीच विनंती. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित असलेले जे मंडळी आहेत हे सर्वजण समर्थ क्रॉप केअर कंपनीचे प्रशांत गवळी यांच्यावर मोठा विश्वास ठेवून आपले 2 रुपये जे आहे ते गुंतवणूक केली होती. मात्र त्यांच्या गुंतवणुकीला मोठा दगाफटका या ठिकाणी समर्थ क्रॉप केअर कंपनीच्या माध्यमातून मिळालेला आहे. महिला भगिनीसुद्धा यावेळेस आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ताई, आपण देखील गुंतवणूकदारच आहे का यामध्ये? ॲडव्होकेट देसाई आहे. तर पहिल्यापासून 2 वर्षापासून मला हा प्रकार माहिती आहे. तर सुरुवातीला त्यांनी पैसे दिले लोकांचे, पण नंतरच्या काळात त्यांना बाकीच्या लोकांनी त्रास दिल्यामुळं असेल किंवा वैयक्तिक काही प्रॉब्लेम असेल, पण त्यांनी नंतर पैसे देणं बंद केलं. आणि ज्या लोकांना पैसे त्यांनी दिलेत ते काय म्हणून दिलेत ह्याचा त्यांनी पुरावा पण द्यावा. आणि मग जनतेने पण बघितलं असतं की आमचे पैसे तुम्ही काय म्हणून वाटलेत. तर तुम्ही त्यांना वाटण्यापेक्षा जर ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांना जरी विश्वासात घेऊन ह्या गोष्टी सांगितल्या असता तरी आपण काहीतरी त्याच्यातून मार्ग काढला असता. आणि सगळ्यांना थोडे 6 महिने झालं त्यांनी ह्या प्रत्येक महिन्याला आश्वासन देतात की दिवाळी गोड करतो, नंतर 1 महिन्यानी आश्वासन दिलं की तुम्हाला 15 तारखेच्या नंतर देतो. म्हणजे मॉब हा त्यांच्या ऑफिसला जाऊन दंगे करण्यात हे झालं नसतं की त्यांचं ऑफिस फोडलं वगैरे वगैरे, किंवा आज जी वेळ आली आहे त्यांच्यावरती ती आली नसती जर त्यांनी गुंतवणूकदारांना विश्वासात घेऊन सगळ्या चर्चा केल्या असत्या. तर मला वाटतं की ह्याच्यातून नक्कीच मार्ग निघाला असता. काय सांगाल ताई? सर, प्रथमतः समर्थ क्रॉप केअर हे शेतकऱ्यांची फसवणूक फार मोठ्या प्रमाणात झाली. शेतकऱ्यांचा माल घेऊन तो आउट ऑफ कंट्री हे करतो असं आश्वासन देऊन गोरगरिबांकडनं पैसा गोळा करून यात सर्वसामान्य 50,000पासून ते 5 कोटीपर्यंत लोक आहेत. तर यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा मीडियाद्वारे असतील किंवा आता लडगम साहेब होते, या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करून आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा. पोलीस प्रशासनाला वारंवार आपण तक्रार करत आहे, गुंतवणुकीचे पैसे पुन्हा एकदा मिळाले पाहिजे आणि अपेक्षा ठेवत आहे. मात्र या सगळ्या घटनेवरती पोलीस प्रशासन योग्य त्या पद्धतीने काम करत नाही का? तुम्हाला काय वाटतं? नाही, या एवढे दिवस तरी काहीच होत नव्हती हालचाल. पण ज्यावेळेस सगळेजण एकत्र आलो होतो आम्ही आणि त्याच्यानंतर यशवंत भाऊ नडगम, अश्विनी मॅडम आहेत, माधुरी मॅडम आहेत, ह्या सर्वांनी मिळून एक लढा दिलेला आहे. आणि कुठंतरी बाकीचं काही नाही आहे, आमच्यावरती प्रेशर आणलं जात होतं की तुम्ही अटक करून दाखवा. म्हणजे एवढी आरेरावी चालली होती. 4 महिने झालं लोकांचा परतावा मिळत नाही. लोकांचा अंत आता संपलेला आहे. रोज एक त्यांचे कमिटमेंट असतात, उद्या देतो परवा देतो, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. प्रशासनाकडे लोक येत होते, न्याय मागत होते, पण न्याय मिळाला जात नव्हता. पण ज्यावेळेस काल सर्वांनी एकत्र येऊन ज्यावेळेस हक्कासाठी लढले त्यावेळेस कुठं जाऊन काल 6 वाजता त्यांच्यावरती FIR दाखल झाली आणि त्यांना अटक झाली. हे खूप दिवसापूर्वी व्हायला पाहिजे होतं, पण ह्याला खूप वेळ लागला. आता बऱ्याच लोकांना ह्याच्यामध्ये जीव गमवावा लागलेला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नावाखाली बरीच लूटमार झालेली आहे. आणि मला एवढंच प्रशासनाला सांगायचं आहे की ह्याच्या तळागाळामध्ये जाऊन न्याय सर्वांना मिळाला पाहिजे. प्रत्येकाचा 1-1 रुपया मिळाला पाहिजे. बरेच लोक आहेत की त्यांनी, बऱ्याच महिला आहेत, बरेच उद्योजक आहेत, ह्याच्यामध्ये बरेच शेतकरी आहेत की त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. पण ठीक आहे, काल त्यांना अटक झालेली आहे, पण ह्याच्या पुढंही प्रशासनाने चांगली भूमिका घ्यावी आणि प्रत्येकांचा कसा पैसा मिळला जावा ह्या बाबतीत विचार केला पाहिजे. ही घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेला न्याय मिळाला पाहिजे. प्रामुख्याने आपली सर्वांचीच भूमिका आहे. मात्र या घटनेमध्ये अनेक शेतकरी आहे ज्यांनी आपला जीव गमावला आहे. या सगळ्या घटनेला जबाबदार कोण असणार?
त्या सर्व घटनेला जबाबदार प्रशांत गवळी आणि प्रशासन आहे. कारण बऱ्याच वेळेस आम्ही प्रशासनाला सांगितलं, बऱ्याच बातम्या येत होत्या, 4 महिने झालं पेपरला बातम्या आहेत, बऱ्याच सोशल माध्यमातून बातम्या आहेत, पण ह्याच्यामध्ये कुणीही ह्याच्यामध्ये दखल घेतलेली नाही आहे. ह्याला सर्वस्व पोलीस प्रशासन आणि प्रशांत गवळी आणि त्याच्यासोबतचे जे काय त्यांची मंडळी आहेत, ही सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ही संपूर्ण घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेमध्ये अनेक सर्वसामान्य नागरिक, शेतकरी बळीराजा कसंबसं 2 रुपये कमवून साठवण्यासाठी आणि जमा करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मग त्यांना समर्थ क्रॉप केअरच्या माध्यमातून एक आश्वासन दिलं जातं आहे की कमी वेळेमध्ये तुमचा माल बाहेर देशामध्ये ट्रान्सफर करू आणि तुमच्या 2 रुपयाला 4 रुपयामध्ये कसं बदलता येईल याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू, असे आश्वासन सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलं, गोरगरीब शेतकरी बळीराजांना देण्यात आलं. ही घटनेला ज्यावेळेस पोलीस प्रशासनापर्यंत गेली, पोलीस प्रशासन या सगळ्या घटनेची व्यवस्थितरित्या दखल घेत नाही अशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी गुंतवणूकदार जे मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून मिळत आहे. आणि त्याचबरोबर अनेक शेतकरी ह्या घटनेमुळं आपला जीव गमावलेले आहेत, आपला प्राण गमावलेले आहेत. या सगळ्या घटनेला नेमकं जबाबदार कोण आहे, तर मंडळी म्हणतात की पोलीस प्रशासन आहे. आणखीन काही गुंतवणूकदार मंडळी आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल या घटनेमध्ये? नमस्कार, माझं नाव पवन डुबे आहे. माझेसुद्धा 10 लाख रुपये आहेत आणि प्रशांत गवळीचं जिथं ऑफिस आहे ना, त्या 2nd फ्लोअरला माझा बिझनेस आहे. पहिल्यांदा मध्ये आम्ही पाहिलं यांनी काय केलं माहिती का, की असे काही लोक पेरली मार्केटमध्ये, त्यांना काही ह्यांनी कमिशन दिलं आणि असा प्रचार केला की आम्ही ॲग्रिकल्चर बेस आहोत, आम्ही हॉटेलला भाजीपाला पुरवतो, बाहेर एक्सपोर्ट करतो. असं या फर्स्ट डेपासून यांनी अंधारात ठेवलं आणि ह्यांचं प्लॅनिंगच होते की बाबा लोकांना काही परतावे द्यायचे आणि अंधारात ठेवून आणि विदेशी पळून जायचं. पहिल्यापासून आता काही 4-5 महिन्यात ह्यांची गुंतवणूक येणं बंद झाली ना, काही गोष्टी उघड होत आहेत. यांनी काही गुंड पेरलीत, ह्याच्यावर फक्त कारवाई नाही, ह्याच्यामुळं झालेल्या लोकांचा मृत्यू नाही, ह्याच्यावर 302चा गुन्हा दाखल व्हावा. फक्त फसवणुकीचा गुन्हा नाही. एवढी हॅरेसमेंट झाली, आमची कष्टाची कमाई आहे. मला 10 लाखातले फक्त 1,80,000 रुपये वापस आलेत. हिने म्हणजे फर्स्ट डेपासूनच काही माणसं पेरली, त्यांना 10%, 5%, 20% कमिशन दिलं काय आणि तिचे रिटर्न्स घेतले. ह्यांनी फक्त कारवाई नाही, 420 फसवणुकीचा गुन्हा नाही. ह्याच्यामुळं जे मृत्यू पडलेत ना लोक, 302चा गुन्हा व्हावा. आणि ह्याने जे लोक पेरलीत ना, हा एकटा नाही, ह्याच्या खालची सगळी लोक आहेत ना, जे कमिशन घ्यायचे 50-50 लाख, 70-70 लाख रुपये कमिशन घ्यायचे, मोठेपणा सांगायची काय, ह्यांनी 50-50 लाख, 1-1 कोटीच्या गाड्या कॅशमध्ये घेतल्यात. कॅशमध्ये असे काही पुरावे आहेत ना, आम्ही सादर करू ना. 70-70, 80-80 लाख रुपये एखाद्या IPS अधिकाऱ्याला सुद्धा पगार नाही आहे. आपल्या मुख्यमंत्र्याला सुद्धा मला जेवढी माहिती तेवढी नाही आहे. ह्यांची ह्यांना हे महिन्याला कमिशन एवढं वाटायचा. त्याच्यामुळे ह्याच्यावर कारवाई व्हावी. कारवाईसोबत ह्याच्यावर 302चा गुन्हा दाखल. ह्याच्या खालची जी टीम आहे ना, ह्याच्या खालच्या टीमवर सुद्धा गुन्हे दाखल व्हावेत सगळे. काय मी विलासराव घेत्रे. माझा ह्याच्यात पूर्ण परिवार आहे. माझे वैयक्तिक 2 कोटी आहेत. तर माझी एकच मागणी होती त्यांना की 6 महिने झालं मी त्यांना रिक्वेस्ट करतो आहे, हात जोडून विनंती करतो आहे. त्यांनी माझ्या शब्दाची दखल घेतली नाही. CP ऑफिसला अर्ज केले, कालसुद्धा CP ऑफिसला आरेरावी झाली, बरेच अडचणी झाल्या ह्या गोष्टीत. त्यांना फक्त फॅमिली रिलेशन होतं, फॅमिली रिलेशन त्या संदर्भातच मी बोलत होतो, पण त्यांनी माझा कधी मनावर शब्द घेतलाच नाही. आज देतो उद्या देतो, विलासजी तुमचं सर्व व्यवस्थित होईल. त्यांनी फक्त उडती गाडो आम्हाला फक्त अंधारात ठेवलं आणि वरती अंधारातले आम्हाला तारे दाखवले. आणि मेन मुद्दा काय, माझ्यासोबत जो माझा परिवार आहे त्यातले काहींचे नवरे वारलेत, काहींचे नवऱ्यांना पॅरलाइस अटॅक आला आहे. अशा बरेच गोरगरिबी लोक आहेत, त्यांचा परतावा करणार कोण? त्यांच्या आज फॅमिली रिलेशन असते, आमच्या फॅमिलीचं आमचे संबंध बॉन्डिंग खराब झालेत आणि काही अडचणी एवढ्या उभ्या झाल्या आहेत की आम्ही नाही सांगू शकत. आणि यांना प्रत्येक मी रेकॉर्डिंग टाकलं आहे, व्हॉईस रेकॉर्ड टाकला आहे, तरी त्यांनी काय कुठल्या शब्दाची दखल घेतली नाही. आता काही गोरगरीब आहेत माझ्यासोबत, काही मित्रमंडळी आहे. आम्ही आता 3-4 पिढ्या झालं इथं राहतो आहे. आमचा खेत्री परिवार, शिंदे परिवार, आमचा पूर्ण परिवार हडपसर विधानसभेमध्ये राहतो आहे. कधीही आयुष्यातली पहिली गोष्ट आहे, कष्टाने केलं, आम्ही व्यवसाय केले, उद्योग केले, आम्ही उद्योजक होतो. उद्योग मग आम्हाला काय म्हणाले की तुम्ही उद्योजक आहात, तुम्ही अजून या माझ्यासोबत, अजून तुम्हाला मोठं औद्योगिक क्षेत्रात मी तुम्हाला मोठं स्थान देतो. मला वाटलं रुपयाचा 2 रुपये होतो आहे, म्हणून मी काय केलं, सर्वांना जोडला, रुपयाचा तुमचा 2 रुपये होईल, करा सर्वांनी. आणि यांनी आम्हाला अचानक लूट केली आणि आता पूर्ण परिवार माझा
माझ्याशी आमचे संबंध रिलेशन खराब झाले. आमच्या घरात माझ्या आईचा BP आणि हाय लेवलला गेला आहे. बायकोला माझा मायग्रेनचा त्रास चालू आला. पूर्ण खालच्या पातळीला जाऊन जर बोलायचं झालं तर अडचणी एवढ्या चालू झाल्या घरामध्ये की आम्ही सांगू शकत नाही. आम्ही ज्या गोष्टी पूर्ण आयुष्याचा पैसा लावला, माझ्या वडिलांना जाऊन 14 वर्ष झाले, माझ्या आईने आयुष्याचा पैसा लावला. माझ्या आईला तर एवढा मोठा त्रास झाला तर मी शब्दात सांगू नाही शकत, निशब्द आहे मी. पण माझी त्यांना सारखी कळकळची विनंती होती की आमचा पैसा परत करा, आमचा पैसा परत करा. माझी विनंती आहे दादा तुम्हाला. त्यांनी मनावर घेतलं नाही. ह्याच्यात आमचे दाजी असू दे, आमच्या बहिणी असू दे, मोठे भाऊ बंधू, आई, मेवणे, भाचे, पुतणे, असा पूर्ण माझा खेतरी शिंदे परिवार आहे. पण ह्यांना सर्वांना त्यांनी अडचणीत आणलं. माझी प्रशासनाला विनंती आहे आणि मी आता नावं नाही घेत, पण सर्वांना विनंती आहे की आमचा पैसा आम्हाला परत भेटला पाहिजे. त्यांना अटक करून तुम्ही त्यांचे जे छोटे छोटे गुन्हे दाखल झालेत, आता त्यांना अटक केल्यानंतर आम्हाला अशी माहिती भेटली की ती 2 लाखाचा गुन्हा आहे. 2 लाखाचा आणि 50,000चा 1 लाखाचा नाही साहेब, आमचा 2 कोटी आहे. कोट्याचा गुन्हा आमचा एकच आहे. मी आता वैयक्तिक ॲडव्होकेट लागणार आहे. ॲडव्होकेट मी आहे तसा मुद्दा मांडणार आहे की माझे पेमेंट मला आले पाहिजेच. माझी ही त्यांना विनंती आहे. आणि एक माझा मित्र आहे अमोल मदने म्हणून, यांनी आयुष्याची पुंजी जमा करून यांनी स्वतःची बस विकली, रिक्षा विकून ह्यांनी 10 लाख रुपये एका शब्दात इथं ह्यांनी लावले. आज ह्याचा परिवार पूर्ण अडचणीत आहे. त्याला कमरेचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, पूर्ण परिवार अडचणीत आहे. ह्याच्यासोबत जो मोठा धोका झाला आहे ह्याला जबाबदार कोण? आणि मी त्यांना हेही सांगितलं आम्हाला काहीच बेनिफिट नको आहे. आम्हाला फक्त आमची मुद्दल हवी. आम्हाला आमचे पैसे दादा देऊन टाका, आमचे बँक डिटेल घ्या, आम्हाला आमचे मुद्दल देऊन टाका. तरीसुद्धा त्यांचा परतावा नाही. 2 शब्द तो बोलल, तू कशा प्रकारे पैसे लावले, काय अडचण केली? मला मणक्याचा त्रास असल्यामुळं काय झालं की एकाचे 2 होतील म्हणून कमी कष्ट आणि थोडंसं हे आशा लागली. त्यामुळं मी माझी होती ती गाडी विकली, रिक्षा विकली आणि इथं पैसा लावला ऑगस्ट महिन्यात. तेव्हापासूनच जे बंद झालं ते काही कळलं नाही पुढं काय आलं. आता माझ्यावर एवढं कर्ज वाढत चाललं आहे की सांगू शकत नाही. म्हणजे माझं आता मी शिपनी रिक्षात आलो होतो, त्याची शिपसुद्धा जात नाही माझी सध्याला, कारण मला कामच होत नाही ना. काम न झाल्यामुळं मला हा त्रास आहे. आम्ही तर खूपच दाजींच्या एका शब्दावर पैसे लावले, पण आजचे त्यांचं काही चुकी नाही त्यात का की ह्या माणूस असं करणार आहे ह्यांना पण माहिती नव्हतं. आज ना उद्या हे येतील पैसे ह्या अपेक्षेने लावले, पण आपलं नुकसानच झालं त्यात. आता जे होईल ते होईल, आपले पैसे आपल्याला भेटले पाहिजे. माझी प्रशासन राहू दे, या मीडिया वार्ता राहू दे, माझी कळकळीची विनंती, हात जोडून विनंती करतो. माझा पैसा किंवा माझ्या परिवाराचा पैसा आणि सर्वच गोरगरिबांचा पैसा माझ्या एकट्याचा वैयक्तिक मी विचार न केला. असं तर मी कधीच काढून घेतला असता. पण मला पूर्ण परिवाराचा पैसा, पूर्ण गरिबांचा पैसा मोकळा करायचा आहे, असं मी माझ्या अखिल गटभर समाज संघटना आणि टायगर ग्रुप हडपसर यातर्फे मी निवेदन करतो. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर समर्थ क्रॉप केअर कंपनीचे सर्वेसर्वा प्रशांत गवळी यांना आज अटक देखील करण्यात आलेली आहे. मात्र नुसतं अटक करून गुंतवणूकदारांचा पैसा आता पुन्हा गुंतवणूकदारांना मिळणार का? पोलीस प्रशासन हे प्रशांत गवळी यांच्यावर योग्य त्या पद्धतीने कठोर अशी कारवाई करणार का असा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होत आहे. परंतु पुढं चालून काय होणार आहे हे पाहणं आता आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे.